राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे। बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत। दिवाळीपूर्वी अतिवृष्टीग्रस्तांना मदत पोहोचवण्यासंदर्भात यामध्ये चर्चा होण्याची सुद्धा शक्यता आहे। महाविकास आघाडीचे नेते आज निवडणूक आयुक्तांची भेट घेणार आहेत। शरद पवार, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ आणि राज ठाकरे सुद्धा भेट घेणार आहेत। हे राजकारण नाहीये तर लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं राऊतांनी म्हटलंय। शिंदेंच्या कार्यकाळातील योजना फडणवीसांनीच मुख्यमंत्री होताच बंद केल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केलाय। यावर आता मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीयेत। आर्थिक वृष्टी आणि संकटांमुळे आता सध्या राज्यावरती मोठा भार पडल्याचं दिसतंय। राज्याच्या तिजोरीवरती भार पडल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी करताना अनेक तांत्रिक अडचणी आता येत होत्या, मात्र आता सर्व्हरमध्ये सुधारणा केली असून आता नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी करता येणार आहे, अशी माहिती आता आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। आतापर्यंत 1,10,00,000पर्यंत केवायसी झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक युतीच्या नव्हे तर शिवसेनेकडून लढणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी केलाय। स्वबळावर लढण्याची घोषणा केल्याने आगामी काळामध्ये जळगावात महायुतीचा मिठाचा खडा पडण्याची सुद्धा शक्यता आहे, असं सुद्धा आता बोललं जात आहे। जळगावातील जिल्हा बँकेची दगडी इमारत विक्री न करण्याबाबत संचालकांच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे। बँकेच्या इमारत विक्रीला खडसे यांनी विरोध केला होता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेना यांच्यातील चढाओढ अधिकच तीव्र होताना दिसतंय। भंडाऱ्याचे माजी नगरसेवक राजू व्यास आणि नूरजहां शेख असं यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय, तर 2 भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, असं म्हणत मंत्री पंकज भोयर यांनी ही प्रतिक्रिया दिली। निवडणुकांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस, बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांनी नागपूरचा आढावा घेतल्याचं सुद्धा भोयर यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत देताच नाशिकमध्ये स्वतंत्र लढण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर चाचपणी सुरू झाली आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्यासंदर्भात प्रदेश पातळीवरती प्रस्ताव देण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे। भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी ही माहिती दिली आहे। दिवाळीनिमित्त आमदार रवी राणांनी गोरगरिबांना मोफत किराणा वाटप केला। गेल्या 20 वर्षांपासून राणा दिवाळीला मोफत किराणा वाटप करत असतात। सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये किराणाचा वाटपाला सुरुवात झाली आणि 2 लाख गरजूंना किराण्याचं वाटप करण्यात आलंय।